किती रुपये घेतले काल बोलले? 200 रुपये पावती आणि नमस्कार मित्रांनो, मी नाशिक शहरात त्रिमूर्ती चौकात उभा आहे. इथे अनेक छोटे मोठे जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, ते इथे भाजी विकतात. आणि इथल्या एका काकांसोबत बोलल्यानंतर मला असं कळालं की जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर केळी किंवा फळं दिले तर तुम्हाला इथे दंड आकारला जातो. मित्रांनो, दंड आकारणं तर ठीक आहे, मात्र ह्या काकांकडनं 200 रुपयाचा फाईन घेतला गेला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पावती देण्यात आली नाही. माझा प्रश्न पडतो, नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागामध्ये असा कोणता अतिक्रमण अधिकारी आहे त्याला त्या गरीबाचे 200 रुपये पण कमी पडले होते? किती रुपये घेतले काल बोलले? 200 रुपये पावती आणि पावती पण नाही दिली. काय घेता आता? काय गरीबाचं खाऊन काय मिळणार आहे? काय करता माझा सांगतो आता काय आपण समजा लांबवलं त्यांनी आपण तिथं जा चक्रा मारा. हो चक्रा मारा लागतील मग आपण आता पोट बी जात. हो पिशव्या घेऊन गेले. तिथे घेऊन जात गरीबाला तर सोडायला पाहिजे ना. नाही सोडत होते. त्या अधिकाऱ्यांच्या पार्श्वभागात जर एवढाच दम आहे तर जे मोठे मोठे दुकानदार या प्लास्टिकच्या पिशव्या विकतात किंवा जे लोक ह्या मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आता फक्त 344 दिवसांवरती कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे, तर अजून लोक नाशिकमध्ये येणार आहे. तर या प्लास्टिकच्या संदर्भामध्ये तुम्ही जर जागरूक असाल तर तुम्ही यावरती काय कारवाई करणार आहात, हा माझा प्रशासनाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे.